नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर रात्री आपण भरून आलोय बेंगळुरूवरून काल आणि रात्री थांबलेलो. आता इथून निघालोय मुंबईच्या दिशेनं. तर घरातून मुंबईच्या दिशेनं नवीन असा प्रवास चालू होते. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. घरातनं मुंबईच्या दिशेनं. तर उशीर झालाय भरपूर, कारण मी 4चा गजर लावलेला. 4:30 वाजता उठलो. आता वाजलेत जवळजवळ 5:15 झालेत. चल, वेळ होणार आहे. 11 वाजता पोहोचायचं आपल्याला विक्रोळीला, पहिल्या लोकेशनला. दुसरं लोकेशन पोहायचंय. तर चला निघूया, करूया मस्त अशा प्रवासाला सुरुवात. बघत राहा. ज्योतिबाच्या नावानं चांगलं, जय श्री महाकाल. आणि झाली आपली मस्त अशी सुरुवात मुंबईच्या दिशेनं. भावना रोडची अवस्था बघा, त्यामुळे येऊस वाटत नाही. बघा इकडे, हे बघा, हे असला रोड आहे. हा, कसं करायचं काम होस्तवर असंच राहणार आहे. गा 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 बघा की कशाला गा घेर लागतोय. फर्स्ट सेकंड शिवाय गाडीत चालना. ते असला रोड आहे. इथंच वेळ लागतो. अर्धा पाऊण तासाला वर जातं इथनं, घरात नाही इथं याला उंबरजला. काय राव, नेहमीप्रमाणे उशीर झालेला आहे आपल्याला, त्यामुळं घोळ झालाय सगळा. आता बेरकेट लावायला लागते हायवेला लागून. उठायचं होतं 4ला उठून 5ला निघायचं असते. 5ला निघलं तर जाते बरोबर 6 तासात 11 वाजता मुंबईत. पण आपल्यालाच वाजलेत बरोबर, उठायलाच मला 5 वाजले आणि निघायला सगळे मिळून आता इथं वाजल्यात 6 मुंबईलाच. बरोबर 6ला हायवे लागतोय आपण. 5:45 झालेत. 6ला हायवे लागलं तर 12च वाजवणार आहे आता. असं त्याला सांगेन तासभर लेट, दुसरं काय. चलेंगे. भावना 6:30 वाजले तर आपण लागलोय हायवेला. आता भुंगा फाईट सुट्टी नाही. आज गर्दी बघा कसली आहे जायला. आपण काय पॅसेंजर सीटा घेत नाही. चला, सांग रिपीट लावा. आता सुट्टी द्यायची ना. एक सायकल घेतली गावातनं, छोटीशी लहान मुलाची. ती पुण्यात द्यायची, गाववालीची. नवलेब्रीला ती देऊ रनिंग मध्ये. तो गेला पुढं, मी राहिलो माग. तो गेला इरेटिगानो. तर चला त्याला ते देऊ आणि मग निघू. भावनो या चहा प्यायला. सकाळी सकाळी चहाचं 2 घोट. आणि वडेला थांबलो चहा प्यायला. चहा घेऊया आणि लगेच निघूया, कारण उशीर झालाय. उशीर आपल्याला रोजच होतो. रोजच लेट निघतो, त्यामुळे उशीर होतो. त्याला काय विषय नाही, किती पण उशीर होऊ दे. मला असं पण गाडीचं काम करायचं उद्या, त्यामुळं गाडी भरायचं काय प्लॅनिंग नाही. आज काम करायचं पूर्ण गाडी खाली करून. त्यामुळे बघू कसं होतंय. तर चला चहाचा घेऊ आस्वाद आणि निघू लगेच भुंगा फाईट मुंबईच्या दिशेने. चलो. नवीन खंबाटकी बोगदा टनाक. भारी वाटते बरं का. कसं दिसतंय. ऐ नाद खोळान गणपत पुळा. पलीकडचा अजून चालू केला नाही बरं का. त्यो याला जायला फक्त चालू केलाय. पलीकडं घाटातनच यायचं अजून. होईल महिनाभरात होईल चालू त्यो. पण बाकी ह्यो खट्ट झालाय राव, विषयच नाही काय. नाद करती काय खंबाटकीचा. कसा विषय हार्ड आहे का नाही. कसलं भारी वाटतंय राव. बोगद्यात गरम वाटतंय बरं का आता आल्यावर. सूर्यदेवानं दिलं बघा दर्शन. हा सूर्य आलेला आहे वरती
नवीन स्वप्न घेऊन आपल्या बरोबर आजच्या दिवसाची घ्या दर्शन सूर्यदेवाचं. नाद खोळा काय व्ह्यू आहे भावानं, कडक कडक. भावनखेड शिवापूरला पोहोचलोय आपण. त्या भावाची सायकल द्यायची, त्याला फोन केला, त्याला म्हणलं ये बाबा याला आपलं नवले ब्रिजचं इथं वडगाव नवले काय म्हणला काय माहित, नवले ब्रिज माहिती आहे म्हणलं मला, वडगावचा आता कुठं आला कुठं स्टॉप. तर त्याला सांगितले बोगदा क्रॉस केला, येऊन थांब म्हणलं, 10 मिनिटात पोचतोय भाऊ. आपण पण पोचतोय त्या वेळेत. सायकल देऊ त्याला आणि लगेच कल्टी मारू, क्योंकि अपने पास टाइम नहीं है. भावानं नवले ब्रिजला थांबली, भावाची सायकल आणली गावातनं. भावा आलाय माझ्या बरोबर, संकट पुढं आला होता, मी राहिलो माग. चला आता गडबड आहे आपल्याला, पोरग रडत होते त्यामुळे सायकल गावाला होती, सायकल आणली. नको चहा नको, जातो भावा. भावना 8 वाजले आणि आपण आहे पुण्यात, आणि पुण्यात ट्रॅफिक चालू झालेला आहे. आता मला हिंजवडीपर्यंत या असंच राहणार. चला कान 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 हाणू ट्रॅफिक. कारवाली लय जमवत येत राव पुण्यात, लय गडबड असते त्यासनी, सगळ्या विषयात गडबड. चला घेऊ पास करून आणि जाऊ जाणदार. भावना अशा तऱ्हेनं आपण लागलो एक्सप्रेसला, बरोबर वाजले 9-11 वगैरे पोहोचतोय आपण. 2 तासात काय भुंगा फाईट. फक्त लोणावळ्याचा आज सोमवार आहे, जाम लागाय नको कुठं, एवढाच विषय. तर चला रिबीट लावलंय बघू शकता बघा, 80-85 80-85 90 चालू आहे बिरकेट, त्यामुळे काय विषय नाही. चलो भावानं घाट उतरताना झोप यायला लागली. आईला म्हणलं हे काय व्हायला लागला खेळ आणखीन. चला जाण 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 घाट मोकळा लागला, जाप 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 उतरला. मी म्हटलं सोमवार आहे, जाम लागते काय. तर चला थांबले पुढं घाट पास करून, घाट उतरून नाश्ता करतो काहीतरी. झोपायला लागली म्हटलं तेवढा आळस निघून जाईल, काय ते खाऊ आणि निघू. तो पण निघलाय तिथून याच्यावरून आपला कल्याणवरून. तो पोचतोवर साहेब आपण पोचतोय तिथं कार्यकर्ता. चला खाली करून घेऊ जाऊन फटाफट. चला पहिला नाश्ता करू, काय ते पोटाला खाऊ, कारण काय परवा दिवशी तसंच गेलो आणि काय भेटलंच नाही, मग दिवसभर उपाशी. त्यापेक्षा ते काय खाऊन परत घरी येऊ रिटर्न. चला पाहुणे या वडापाव खायला. वडापाव ऍक्च्युली मला आवडत नाही, पण आता कसा काय आवडायला लागलाय काय माहिती. चला काय इथं काय भेटत नव्हतं दुसरं, त्यामुळे वडापाव खातो. कारण काय हायच नाही इथं, फक्त वडापाव आहे आणि बाकी चिक्क्या वगैरे असलाय. चला काय नाही फटाफट नाश्ता उरकू, पार्टीचा फोन आलेला आणि निघू. भावना मस्तपैकी नाश्ता उरकून लावलाय सूर बघा विक्रोळीच्या दिशेनं. आता गेट नंबर 2 ला मांडला होता रात्री, आता म्हणतो 4 नंबरला नाही तर 5 नंबरला होईल. त्याचं त्यालाच माहित नाही कुठं खाली होईल, काय सगळा खेळच आहे आता. चला बघू आता जाऊन तिथं. 5 नंबरला मला वाटतं बाहेर सोडते ते, आत सोडत नाही ती. 4 नंबरला आत घेतली. चला गेटवर जाऊन बघू गोदरेजच्या. तिथनं परत लाईट हाऊसला जायचं आहे आपल्याला पवईला. मला बोलायला साकी विहारचा माल आहे. चला बघू कुठलं आहे. तिथंच साकी विहार पण तिथंच येतं जवळच, काय विषय नाही. चला भाऊ गोदरेजच्या 1 नंबर गेट मधून आत घातली गाडी. कार्यकर्ता गेला एंट्री करायला, म्हणलं करी एंट्री ये बाबा. इथनं पूर्ण लेप मारून तिकडं जायचं. आतमध्ये घातले बाबा कंपनी. चालन पेपर देऊ ना. मार्क का सारखं आहे गोदरेज का, मला वाटते गावासारखंच आहे. 2-3 गावं असल्यासारखं लय सिस्टीम आहे आता आतमध्ये, लय काय काय वैताग येतो मला तर या गोदरेज मध्ये खाली करायला आली की. बार काय तेव्हा गाव असल्यासारखं आहेत, मोठी मोठी गावं असल्यासारखी. चला गेली बाबा एंट्री. चला जाऊ आता खाली करा.
भावनं विक्रोळीचं थोडंसं मटेरियल होतं, झपाझप झालं. खाली मेटलचं मटेरियल होतं, वरच्यावर तेवढं खाली केलं. आता इथून लाईट हाऊसला जायचंय, पवईला, साकी विहारला. चला पोचूया. त्याला ती आता गेलं ती मटेरियल आत ठेवायला, तिथं जवळ कुत्र ठेवायचं आणि त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं. 2 माणसं आहेत, काय टेन्शन नाही. मला वाटलं माणसं अरेंज करायची ते काय डोक्याला ताप आहे का काय, पण नाही. यांची मी रात्री विचारलं तर बोलला मी खाली करूंगा, कोई दिक्कत नाही. मग म्हणलं काय टेन्शन नाही, तो आहेस म्हणलं. मग काय लगेच आलो, बिरकेट खाली केली. आता दुसरं खाली करू, गाडीचं काम करायचं, ऑइल बदली, हे थोडंफार किरकोळ इकडे तिकडे आहे सर्व्हिसिंग, ते करायचं. मग उद्या भरू गाडी, आज काय भरायची नाही आपल्याला. चलो आली पोरं बघा ही. चलो ही कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत खाली करायला, आणि ट्रॅफिक लागलेलं आहे. कुठं जायचं मला पण माहित नाही ऍक्च्युली. लावतो लोकेशन भाऊ, लोकेशन लावलं की लगेच कल्टी मारू. साकी व्हायला बोललाय मी, लावतो लोकेशन. नाही तर कुठं जायचं आला आहे तर मला पण माहित नाही कुठं आला. भावना आलोय दुसऱ्या लोकेशनला, लाईट हॉल. लाईट हॉल इथं कुठं लावायचे वाटते, इथनं यांचंही नेणार उतरून. चला उधर लगा देंगे दबा के. हो वॉचमन वा, कहा लगाव. भावना झालेले आहे खाली, भावानं केली खाली. हे मटेरियल आहे सगळं, हे असं फोरक्लिप ट्रॉलीवर घेऊन जायचं यांना. तर आपली झाली खाली. धन्यवाद भाई लोग, होऊया खाली आणि निघूया आपण. चला भावना गाडी खाली झाले, दोन्ही डिलिव्हऱ्या. आणि आता गाडीचं काम करायचं. मग तोच जातो राजू मिस्त्रीकडे, बघू जाऊन. गाडीचं किरकोळ मेंटेनन्स आहे, तो करून घेऊ, ऑइल चेंज वगैरे. आणि मग भरायचं काय आज प्लॅन नाही, तरी पण बघू. झालं लवकर कामाला आलं संध्याकाळपर्यंत काय भरायचं तर भरून घेऊ, नाहीतर मग विषय सोडून देऊ. उद्याचं उद्या बघू, आज काय भरायची नाही. सोमवारी असं पण थंड असते मार्केट. आता कुठून जायचं, पवई मार्गे जाऊ का साकी नाका मार्गे जाऊ? साकी नाक्यावरूनच जाऊ, कारण तिकडून जाम असणार आहे. तर चला मारूया टर्न लेपला. खाल्लं नाही राव काय, सकाळी नाश्ता करून आहे त्याच्यावरच आहे, काहीतरी खाऊ आणि निघू. तशी गाडी मग अशी अर्धा तास झालं खाली झाले. मी थांबलो तिथं, बोललो एअरपोर्ट वगैरे इकडून तिकडून काय निघलं तर भरून जाऊ. पण काय ऑर्डर नाही आहे, त्यामुळं कल्टी मारूया, काम करू आणि मग बघू उद्या. तर चलो लागलं बघा इथंच जाम. का रे भावंड डायलॉग का टाकला बघा, प्यार झोटा नाही होता, प्रेमी झुटे होते. नाद करती काय. भावना आलोय फायनली बाहेर वाशीला. चला टोल वगैरे क्रॉस करून घेऊ. बिना ट्रॅफिकच्या पहिलंच आलो, ट्रॅफिक लागायच्या पहिलेच म्हटलं बाहेर जाऊ, काम करू गाडीचं थोडंफार. म्हणजे सर्व्हिसिंग करायचं, ऑइल चेंज वगैरे हे इकडे तिकडे किरकोळ काम आहेत ती करून घेऊ. आणि लगेच आज नाही भरायची, उद्या बघू. आज आलं भाडं तर भरू चांगलं, नाहीतर मग सोडून देऊ. उद्याचं बघू, उद्या बघू उद्या. भावना चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओत एक नंबर अशा.